जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, माऊली आय-टी सोल्युशन यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपण प्रॅक्टिकल नंबर 2 क्रिएट डेटाबेस किंवा फॉरगिव्हन ॲप्लिकेशन हे प्रॅक्टिकल आपण बघत होतो. त्याच्यामध्ये आपण याला 3 पार्टमध्ये डिव्हाईड केलं होतं आणि 2 पार्ट आपण ऑलरेडी बघितले होते. तर तिसरा पार्ट जो आहे आज, तो आपण या ठिकाणी बघू. तर तिसऱ्या पार्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर डेटाबेस क्रिएट करायचा आहे, टेबल क्रिएट करायचा आहे. त्याला प्रायमरी की असाइन करायची आहे आणि आपल्याला टेबल मॉडिफाय पण करता आलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिलं आपण याच्या ज्या क्वेरीज आहेत किंवा कशा आपण करणार आहोत ते समजून घेऊ आणि नंतर प्रॅक्टिकली बघूया. तर पहिली जी याची आहे डेटाबेस क्रिएट करायचा, तर त्याचा सिंटॅक्स काय आहे बघा. क्रिएट डेटाबेस हा कीवर्ड आहे, क्रिएट डेटाबेस आणि डेटाबेस नेम असं त्याचं सिंटॅक्स आहे. त्यानंतर आता बघा एक्झाम्पल, क्रिएट डेटाबेस स्टुडंट असं आपण डेटाबेस एक क्रिएट करू शकतो. आता स्ट्रक्चर कसं असतं, तर पहिलं आपल्याला डेटाबेस क्रिएट करायचा असतो. त्या डेटाबेसमध्ये आपण टेबल क्रिएट करत असतो. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, पहिले डेटाबेस क्रिएट करू शकता. तुम्ही MySQLमध्ये अशा पद्धतीने हा जो डेटाबेस आहे तो डेटाबेस तयार करू शकता. तुम्हाला Oracleमध्ये तयार करण्याची गरज नाही. Oracleमध्ये डेटाबेस ऑलरेडी माउंटेड असतो. तुम्ही डायरेक्टली टेबल त्याच्यामध्ये क्रिएट करू शकता. तर दुसरी जी क्वेरी होती याच्यामध्ये, तर ती होती क्रिएट टेबल फॉर गिव्हन ॲप्लिकेशन. आता बघा टेबल जर क्रिएट करायचं असेल आपल्याला, तर त्यासाठी काय सिंटॅक्स आहे ते बघू आपण. तर सिंटॅक्स आहे क्रिएट टेबल, त्यानंतर टेबल नेम. आता क्रिएट टेबल आपल्याला हा कीवर्ड असं म्हणून वापरायचा आहे आणि तो टेबलचं नाव आपल्याला जे काय जो कोणता टेबल आपल्याला तयार करायचा आहे त्याचं नाव टेबल नेम ॲज द्यायचं आहे. त्यानंतर ब्रॅकेटमध्ये कॉलम 1 म्हणजे कॉलम 1 म्हणजे काय? कॉलमचं नाव आपल्याला द्यायचं आहे. आपल्याला रोल नंबर, जर सपोज आपण स्टुडंटचा करत असाल तर रोल नंबर, त्यानंतर डेटा टाइप. आता डेटा टाइप म्हणजे काय? तर तुम्ही सी प्रोग्रामिंगमध्ये शिकलात तर डेटा टाइप इंटिजर, स्ट्रिंग वगैरे. तर फ्लोट. तर डेटा टाइप म्हणजे काय? की त्या कॉलममध्ये डोमेनमध्ये आपण बघितलंय की त्या कॉलममध्ये तुम्ही कोणत्या टाइपच्या व्हॅल्यूज इन्सर्ट करणार आहात. तर त्यावरून आपल्याला त्याचा डेटा टाइप द्यायचा असतो. तर आता अजून आपले डेटा टाइप वगैरे जे थिअरीमध्ये नाहीये. तर मी तुम्हाला थोडक्यात त्याच्याबद्दल माहिती सांगतो. तर डेटा टाइप. आता जर तुम्ही इंटिजर व्हॅल्यू देत असाल तर तुम्ही इंटिजर वापरू शकता. तुम्ही स्ट्रिंग टाइप जर व्हॅल्यू द्यायची असेल तर याच्यामध्ये डेटा टाइप जो आहे तो आहे व्हॅरचर नावाचा डेटा टाइप आहे किंवा व्हॅरचर 2 नावाचा तुम्ही डेटा टाइप वापरू शकता. तर आता बघा सिंटॅक्स काय कॉलम 1 म्हणजे कॉलमचं नाव, त्यानंतर डेटा टाइप इंटिजर, व्हॅरचर असं तुम्ही देऊ शकता. त्यानंतर नॉट नल किंवा नल हे जे आहेत हे एक्स्ट्रा ऑप्शन आहेत याच्याबद्दल आपण नंतर चर्चा करू किंवा नंतर डिटेलमध्ये बघू. असंच तुम्ही कॉलम नंबर 2 त्याचा डेटा टाइप असे नंबर ऑफ कॉलम तुम्ही देऊ शकता. त्यानंतर ब्रॅकेट तुम्हाला क्लोज करून सेमीकोलन द्यायचा आहे आणि ही क्वेरी तुम्ही रन केल्यानंतर तुमचा टेबल क्रिएट होईल. तर आता इथं बघा एक्झाम्पलमध्ये क्रिएट टेबल कस्टमर्स. आता कस्टमर नावाचा टेबल क्रिएट करतोय आपण. त्यानंतर कस्टमर आयडी आणि त्याचा डेटा टाइप आपण नंबर घेतलाय म्हणजे त्यामध्ये नंबर्स आपण इन्सर्ट करणार आहोत नंबर आणि त्याची साईज आपल्याला या ठिकाणी द्यायची. नॉट नल म्हणजे नॉट नल कन्स्ट्रेंट हा वापरतात. तर याचे व्हॅल्यू जे आहेत या कॉलममध्ये आपण कोणती व्हॅल्यू ही म्हणजे विदाऊट व्हॅल्यूचा हा कॉलम आपण याच्यामध्ये इन्सर्ट करू शकत नाही. त्यानंतर दुसरा जो कॉलम आहे तो आहे कस्टमर नेम. आता नेम म्हणजे स्ट्रिंग आहे. तर याच्यामध्ये आपण जे आहे ते varchar2 हा डेटा टाइप यूज केला आणि त्याची साईज घेतली 50. त्यानंतर सिटी हा एक कॉलम घेतलाय आणि varchar त्याचा डेटा टाइप 2 आणि त्याची पण साईज घेतली आपण 50 म्हणजे 50 तुम्ही कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये इन्सर्ट करू शकता. तर अशा पद्धतीने हा घेतला आपण. त्यानंतर नेक्स्ट जर क्वेरी आपण जर बघितली तर प्रायमरी की. प्रायमरी की म्हणजे काय असतं आपण बघितलं आहे, की प्रायमरी की म्हणजे त्या मध्ये त्या कॉलममध्ये आपण काय करतो युनिक व्हॅल्यूज असतात, रिपीट व्हॅल्यू असतात आणि नल व्हॅल्यू तो एक्सेप्ट करत नाही. तर अशा पद्धतीने. मग आता त्याचं पण सिंटॅक्स काय बघा क्रिएट टेबल, टेबल नेम त्यानंतर कॉलम नेम, डेटा टाइप असं तुम्हाला द्यायचं आहे आणि नंतर प्रायमरी की असं मेन्शन करून कॉलम एका ब्रॅकेटमध्ये तुम्हाला कोणत्या कॉलमला तुम्हाला प्रायमरी की असाइन करायची आहे ती तुम्हाला द्यायची आहे. आता बघा इथं जर आपण बघितलं तर क्रिएट टेबल EMP, आयडी, INT नंतर जे एक आयडी कॉलम घेतला त्याचा डेटा टाइप इंटिजर दिला आपण, नेम त्याचा डेटा टाइप व्हॅरचर, ॲड्रेस आहे कॉलम त्याचा डेटा टाइप व्हॅरचर आणि प्रायमरी की ही आयडी या कॉलमला आपण केली आहे. आणि त्यानंतर फोर्थ आहे मॉडिफाय टेबल ॲज पर द ॲप्लिकेशन नीड्स. तुम्ही मॉडिफाय करू शकता त्याच्यामध्ये वेगवेगळे अल्टर वगैरे कमांड यूज करू. तर सध्या आजच्या प्रॅक्टिकलमध्ये आपण हे जे बघितलं आहे टेबल क्रिएट करायचा. त्यानंतर जे आहे ते आपण बघू. तर आता हे क्रिएट टेबल ही आपण बघू कशी आपण रन करू शकतो. तर क्रिएट टेबल कस्टमरसाठी जे आहे ते आपण तयार करू. तर आपण Oracleचा जो डेटाबेस आहे तो वापरणार आहोत. तर त्याला आपण इन्स्टॉलेशन मी तुम्हाला पहिल्या प्रॅक्टिकलमध्ये दाखवलं याचं. याला लॉग इन करून घेऊ. लॉग इन केल्यानंतर आपण SQL वरती जाऊ आणि इथं आपली जी क्वेरी आहे SQL कमांड्समध्ये टेबल क्रिएट करण्यासाठी ते आपण इथं टाइप करून घेऊ.
तर क्रिएट टेबल कस्टमर्स, मी सध्या हे नॉट नल वगैरे आपण हे कन्स्ट्रेंट काढून घेऊ. फक्त एक सिंपल जे आपण फर्स्ट क्वेरी रन करतोय म्हणून सिंपल एक आपण रन करू. क्रिएट टेबल, टेबल नेम, त्यानंतर कॉलम नेम डेटा टाइप, कॉलम नेम डेटा टाइप, कॉलम नेम डेटा टाइप, असा आपण सिंटॅक्स फॉलो केला आहे. आणि कस्टमर नावाचा आपण टेबल जो आहे तो क्रिएट करत आहोत. ठीक आहे. आता कस्टमर नावाचा ऑलरेडी हा टेबल क्रिएट झालाय, मग आपण याला कस्टमर 1 म्हणू. कस्टमर्स 1 आणि रन करू. बघा, टेबल क्रिएटेड, इथं तुम्हाला टेबल क्रिएटेड आलेला दिसेल. त्यानंतर तुम्हाला जर टेबलचं स्ट्रक्चर बघायचं असेल तर तुम्ही DESC डिस्क्राईब आणि टेबल नेम, तर टेबल नेम आहे कस्टमर 1. तर आपण ते बघू. बघा, अशा पद्धतीने तुम्हाला इथं टेबल दिसेल कस्टमर 1. त्यामध्ये कॉलम आहे कस्टमर आयडी, कस्टमर नेम आणि सिटी. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा टेबल आपण या ठिकाणी क्रिएट केलेला आहे. त्यानंतर पुढची क्वेरी आपण बघू यामध्ये. पुढची क्वेरी होती की आपल्याला प्रायमरी की जी आहे ती असाइन करायची आहे. तर प्रायमरी की आपण कशी असाइन करणार? तर बघा, पुन्हा आपण हे जो EMP टेबल आहे हा टेबल घेऊ. त्याच्यामध्ये आपण टाइप करून घेऊ क्रिएट टेबल EMP इंटिजर आयडी इंटिजर, त्याचा डेटा घेतला, नेम, ऍड्रेस आणि प्रायमरी की आपण दिली आयडीला. आता ही जी क्वेरी आहे ती आपण रन करू. ठीक आहे. EMP पण ऑलरेडी टेबल क्रिएटेड आहे, याला आपण EMP1 करू. आणि बघा, इथं हे असं सिलेक्ट जर मल्टिपल क्वेरीज असतील तर तुम्हाला जी क्वेरी रन करायची आहे ती तुम्हाला सिलेक्ट करून रन करावी लागते. आता बघा, इथं टेबल क्रिएटेड आलेलं आहे आणि इथं आपल्याला EMP1 आपण डिस्क्राईब करून घेऊ. EMP1. आता बघा, EMP1चं स्ट्रक्चर आपण बघितल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दिसेल. बघा, EMP आयडी नेम आणि बघा इथं प्रायमरी की. आता इथं प्रायमरी की बघा 1 आलेला आहे. म्हणजे ह्या आयडी ह्या कॉलमला हे प्रायमरी की काय झालेली आहे, या ठिकाणी अप्लाय झालेली आहे. बाकी कॉलमला जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला 1 दिसणार नाही. म्हणजे 0 आणि 1च्या फॉर्ममध्ये तर प्रायमरी कीला अप्लाय झालेली आहे. तर आपण ज्यावेळेस हे पूर्ण त्याच्या ज्या क्वेरीज आहेत त्या स्टार्ट करणार त्यावेळेस आपण हे प्रायमरी कीच्या मध्ये डेटा पण आपण इन्सर्टची क्वेरीमध्ये ते पण आपण बघणार आहोत. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही टेबल क्रिएट करू शकता. त्यानंतर त्याला प्रायमरी की असाइन करू शकता. आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं आता बाकीच्या क्वेरी ज्या आहेत त्या झाल्यानंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिकलमध्ये वगैरे बघू की अल्टर वगैरे त्या क्वेरी पण आपण रन करू. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जे आहे डेटाबेस एक तयार करण्याला सुरुवात करू शकता. प्रॅक्टिकल नंबर 2 मध्ये आपण बघितलं की ER डायग्राम कशी काढायची. त्यानंतर आपण नॉर्मलायझेशन कसं करायचं आणि एक सुरुवात आपण बघितली की आपल्याला आपण टेबल कसा क्रिएट करू शकतो. तर अशा पद्धतीने जर आपण 2 नंबर सेकंड नंबरचं जे प्रॅक्टिकल आहे ते आपण बघितलेलं आहे. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करा. तसेच WhatsAppला ग्रुप आहे आपला, त्याच्यावरती पण तुम्ही विचारू शकता. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.